आई जरा माझ्यासोबत येतेस का? सानियाच्या आई वडिलांना तुझ्याशी बोलायचंय. हो का? बरं अनुसया, मी जरा येते. तू हे सगळं सानियाच्या खोलीत पाठवून देशील का प्लीज? हो हो. चल. रत्नमाला मॅडम? नाही नाही, मी त्यांची मैत्रीण अनुसया. मला नवरी मुलीसाठी दागिने हवे होते. दागिने हे काय? घेऊन जा. काय झालंय? हा, अरे माझा फोन राहिलाय, मी घेऊन येते. थांब, मी आणतो. सानियाच्या आई वडिलांना तुझ्याशी बोलायचं. दे आर वेटिंग फॉर यू. मी आलोच. ठीक आहे. घ्या. इथे पण काकू काय करताय यार? सतत आडवे येत आहे. जस्ट लाईक कॅट. हे दागिने नीट न्या. मग अशी फुलं हवेत उडवलीत तसे दागिने हवेत उडवू नका. एक मिनिट. कावेरी, मला महत्त्वाच्या कामांसाठी जबाबदार व्यक्ती हवी आणि ते तूच करू शकतेस. आणि दिव्या, तू सगळी साफसफाईची कामं बघ. जबाबदारीची कामं तुला झेपणार नाही. अहो काय झालं दाभोळकर? अरे इथे तर सगळेच आहेत. काय प्रकार आहे? तसं विशेष काही नाही रत्नमालाताई. तुम्ही बसा ना, बसा. बस. ऍक्च्युली आमच्या सानियाच्या आईचं एक छोटंसं कन्सर्न आहे. क्लिअर सांगते, आमची मुलगी एवढ्या चांगल्या घरात नांदायला येणार याबद्दल काही वादच नाही. नाही म्हणजे त्याचा मला आनंदच आहे. पण आदित्य माहेरचा चहामध्ये नोकरी करतो. नाही म्हणजे माहेरचा चहा तुमचंच आहे. आदित्यलाही तुम्ही मुलासारखंच वागवता, सगळं मान्य. पण तरी तो माहेरचा चहामध्ये जॉब करतो. म्हणजे जॉब करणं काही वाईट नाहीये. क्लिअर सांगते, आदित्यचं स्वतःचं असं काहीच नाहीये. नाही म्हणजे एखादी प्रॉपर्टी सुद्धा नाहीये, तुमच्या कंपनीचे शेअर सुद्धा नाहीये. आणि असं असताना आमच्या मुलीचं फ्युचर सिक्युअर कसं होणार? नाही म्हणजे एवढ्या चांगल्या घरात आपली मुलगी दिली आणि तिचं फ्युचर सिक्युअर झालंच नाही म्हणजे काय ना, मग काय फायदा? हो ना. सुवर्णाताई, सरळ सरळ सांगा तुम्हाला काय हवंय. क्लिअर सांगते,
आदित्यच्या नावावर एखादी प्रॉपर्टी झाली ना तर बरं होईल काय हो हो, हे सगळं सांगायला तुम्हाला आत्ताच मुहूर्त सापडला? हे बघा, आमच्या आदित्यचं त्याचं बरं चाललंय आणि अहो ही प्रॉपर्टी आमची नाहीये. वैद्यनी त्यांच्या मेहनतीने हे सगळं उभं केलंय. हो ना, अगदी खरंय. आकांक्षा, त्यांना त्यांच्या मुलीबद्दल कन्सर्न आहे, त्यांची काहीतरी मागणी आहे, राईट? मी पाहते ना. राज, आदित्यच्या नावावरती मी जर एखादी प्रॉपर्टी केली तर तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? वहिनी, मी आलो चेंज करू. राज, मी इथे तुला काहीतरी विचारते आणि तू चेंज करायला काय निघालायस? त्याचं काय नाही की मी चुकीचा ड्रेस कोड घातलाय. खरं तर मी ऑफिस वेअर मध्ये यायला हवं होतं. तिथे बिझनेस डील करताना एक ड्रेस कोड असतो. इथे सुद्धा बिझनेस डीलच सुरू, राईट? पण स्वतःच्या मुलीच्या लग्नाचा बिझनेस करणारे बिझनेसमन मी पहिल्यांदाच बघतो. राज, घरी आलेल्या पाहुण्यांशी बोलायची ही कुठली पद्धत आहे? मग ही तरी कुठली पद्धत आहे आई? नाती जुळवताना अशा पैशांचे डील्स कोण करतात? तू काय मला सांगतेस की व्यवहार वेगळा, नाती वेगळी. माणसं जोडायची असतील तर व्यवहार बाजूला ठेवून संस्कृतीची कास वगैरे धरायला पाहिजे, वगैरे वगैरे. पण इथे तर बिझनेस डील सुरू आहे. नाही, आता तरी तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसला ना? लग्न सुद्धा एक डीलच असते आणि जेव्हा डील करण्याची वेळ येते तेव्हा मी फक्त आणि फक्त प्रॉफिटचा विचार करतो. हे बघ राज, आई वडील म्हणून त्यांना त्यांच्या मुलीची काळजी वाटते. नॅचरली एक आई म्हणून त्यांना त्यांच्या मुलीचं फ्युचर सिक्युअर असावं, सुरक्षित असावं असं वाटणं साहजिक आहे ना. एक आई म्हणून विचार केला तर त्या त्यांच्या जागी बरोबर आहेत. अजून किती दिवस स्वतःला फसवणार? स्वतःला फसवत राहशील आणि एक दिवस जग आपल्याला फसवून निघून जाईल. सानी आदित्यला लग्न करायचं आणि मिसेस दाभोळकरांना बिझनेस. राईट? सो बेटर तू लग्न बघ, बिझनेस मी बघतो. मी आलोच. आमच्या अकाउंटंटशी बोल. हाय, मी कावेरी. तुम्हाला तयार करायला आले. दागिने पण आणलेत. बापरे, मंगळसूत्र चुकून आलं वाटतं. हे तर वर पक्षाकडे असायला हवं. राहू दे, मी नंतर देते. करूया आपण तयारी.
कसली तयारी? आज माझं लग्न होणार आहे की नाही ते सुद्धा माहित नाहीये मला. असं का म्हणताय? तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात होते ना, मग कसलेच नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. लग्न म्हणजे नव्या नात्याची, नव्या आयुष्याची सुरुवात असते. तुम्हाला माझ्या आईने सांगितलेली दागिन्यांची गंमत सांगते. म्हणजे आता या बांगड्या, यापुढचं तुझं आयुष्य अगदी त्यांच्यासारखंच सुखाने किणकिणत राहावं असा आशीर्वाद देतात. पैंजणातून येणाऱ्या स्वरांमुळे नकारात्मक ऊर्जा दूर केल्या जातात. रत्नहार असेल, मोत्याचा कंठा असेल, असे दागिने गळ्यात घातल्यामुळे गळ्यातल्या विशिष्ट भागांवर दाब पडतो आणि त्यामुळे डोळ्यातलं तेज पुष्कळ काळ टिकून राहतं. सिरियसली? या सगळ्यांमागे एवढा मोठा विचार आहे? हो. तुम्हाला माहितीये मंगळसूत्रात काळे मणीच का वापरतात? का? कारण सवाशिणीला कुणाची दृष्ट लागू नये. मंगळसूत्रातले काळे मणी तिचं वाईट नजरेपासून संरक्षण करतात. या सगळ्यांचं एवढं महत्व मला खरंच माहित नव्हतं. हो ना. आणि हे मंगळसूत्र असं कधीही नाही घालत. त्यासाठी एक वेळ ठरलेली असते, विधी ठरलेला असतो आणि तोपर्यंत ते मंगळसूत्र वरपक्षाकडेच असते. आत्ताच चुकून कसं काय इकडे आलं कळत नाही. बरं, विषय असा आहे की मी ही चूक पटकन सुधारून येते आणि नंतर आपण तयारी करूया, चालेल ना? आलेच. ऐक ना, खरं सांगू, तू कोण आहेस मला माहित नाही, पण तू आता जे काही मला सांगितलंस त्याच्यामुळे मला खूप धीर आला. थँक्यू सो मच. चांगलं झालं. येऊ मी पटकन, मग आपण तयार होऊया. ये. आय सेड लिसन. मी जेवढं सांगितलंय तेवढं करा. तुम्ही फक्त अकाउंटंट आहात. गॉट इट? आणि हो, रिमेनिंग डिटेल्स मला मेल करा. लग्न हे दोन जीवांना पती पत्नीच्या नात्याने एकत्र आणतं आणि हे नातं हात आणि डोळ्यांसारखं असावं. हाताला लागलं तर डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर ते पुसायला हातच पुढे येतात. कावेरी, अगं तू इथे काय करतेस? तुला वैदेही मॅम कधीपासून शोधतायत. चल लवकर. अगं पण मी हे दागिने ठेवू. राहू देत, ते नंतर देशील. त्या चिडल्यात बहुतेक, तू जा आधी. वैदेही पण ना.
तेजल, वैदेही कुठे आहे? मॅडम मंडपात आहे. एकदा का नात्यात व्यवहार आला की नाती संपतात. पुरतं फक्त डील. सतत रडणाऱ्या डोळ्यांसाठी धावून जाणाऱ्या हातांची कदर डोळ्यांना नसली तर हे डील फसतं. हॅलो. नाही नाही, एक मिनिट. मी जे विचारते त्याची उत्तर दे मला. श्रद्धा. हा मॅम. वैदेही कुठे गेली? वैदेही मॅम आत्ताच खाली गेल्या. खाली गेली? काही निरोप द्यायचा आहे का? नाही, ठीक आहे. मंगळसूत्र कुठे गेलं? पडलं का काय? काय ग, आलीस? बरं झालं. चल चल, आपण तयारीला घेऊया म्हणजे उशीर नाही होणार. कुठून सुरुवात करूया? अगं काय झालं? एनी प्रॉब्लेम?
सांगशील काय शोधतेस? मंगळसूत्र नाही आहे या बॉक्समध्ये. व्हॉट? मंगळसूत्र नाहीये म्हणजे? मग कुठे गेलं? हरवलं की काय? नाही, तुम्ही शांत व्हा. असेल इथेच कुठेतरी. मी इथेच कुठेतरी म्हणजे? मी शोधते ना. फक्त कोणाला प्लीज आतलं काही कळू देऊ नका. हा? मी शोधते. अगं पण नाही. कावेरी, अगं बाहेर काय करतेस? बरं ती नवरी सानिया ती रेडी झाली? अगं काय नवरी रेडी झाली का? गडबड झाली आहे. हे यार परत काय चाललंय? हा गायब झालंय. काय गायब झालंय? मंगळसूत्र. व्हॉट? अगं त्यांच्याकडून घेतलं तेव्हा होतं त्यामध्ये. मी सानियाला मंगळसूत्राचं महत्व सुद्धा समजून सांगितलं, पण मग ते वरपक्षाकडे हवं ना म्हणून मी ठेवायला गेले. पण मग नंतर बघितलं तर विषय असा झाला की अगं तू काय बोलतेस? असं कसं होईल? आधी होतं आता नाहीये असं कसं? मला नाही माहिती. ठीक आहे कावेरी, तू जरा शांत हो. तुझ्याकडनं चुकून हरवलं असेल. नाही वैदेही, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय ग ते. मग कावेरी मी तुझ्याकडनं हे एक्सपेक्ट करत नाही. काय चाललंय? लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय, त्यात नवरीला रेडी करायचंय आणि आता हे सगळं. नाही मला काही माहित नाहीये. तू जा मंगळसूत्र शोध किंवा नवीन आण. मला लग्नाच्या मुहूर्तावर मंगळसूत्र हवंय. नवीन? मी एक मिनिट थांब जरा. दीक्षा, श्रद्धा, जरा सगळ्यांनी इकडे या पटकन. यस मॅम. काय झालं मॅम? सगळ्यांनी या पटकन. कावेरीकडून चुकून मंगळसूत्र हरवलंय. काय? काय ओरडू नका तुम्ही, जरा हळू बोला. ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. हा मला सांगा किती वाजले? 17:10. 5:10 म्हण ना. 5:10. लग्नाचा मुहूर्त 6:15चा आहे. 2च तास आहेत आपल्याकडे. बरं मी काय म्हणते, तुम्ही सगळ्यांनी तुमची कामं करता करता मंगळसूत्र शोध. ठीक आहे? ओके, गो क्विक क्विक. कावेरी ऐक, बरं हे माझं क्रेडिट कार्ड आहे. ठीक आहे, जवळच्या कुठल्या तरी ज्वेलरी शॉपमध्ये जा, मंगळसूत्राचे ऑप्शन्स मला पाठव. अर्जंट. इथे मंगळसूत्र मिळालं की मी तुला फोन करेन, पण मला ऑप्शन्स पाठवून ठेव. क्लिअर? तर जा. हा आणि ऐक, मी तुला पिन टेक्स्ट करते. शिट. Yep. I received your mail. मी सांगतो अजून काही हवं असेल तर. नात्यांकडे डील म्हणूनच पाहायचं असेल तर आपल्या माणसात, नात्यात प्रेम इन्व्हेस्ट करायला शिकलं पाहिजे.
कारण आपल्याबरोबर शेवटपर्यंत टिकतात ती फक्त नातीच. सुदर्शन, काय चाललंय तुझं? तू शांतपणे बस. राज गेलाय ना बघायला. वहिनी मला हे पटलेलंच नाहीये. तर राज कशाला डायरेक्ट अकाउंटंटशी बोलायला गेला? कशासाठी? या आदित्य ये. राज, अरे तू आदित्यला कशाला? बरं आई, माझं अकाउंटंट सोबत बोलणं झालंय. तू ये ना बस प्लीज. ये प्लीज. ये बस. आम्ही फार फार तर 1% शेअर देऊ शकतो. व्हॉट? 1%? तुम्ही काय भीक घालताय का आम्हाला? हे बघा सुवर्णाताई, हे लग्न घर आहे. मग पाहुणे जमलेत, जरा जपून. बाहेर पाहुणे आले तर मी काय करू? सुवर्णाताई, नाही म्हणजे तुम्ही सगळे हे असं आमचा इन्सल्ट करताय. भाजी मंडईत भाव करतात तसे भाव चालत आणि तरी आम्ही शांत बसायचं? प्रश्न इन्सल्टचा नाहीये. सुरुवात तुम्ही केली. एक मिनिट. काकी, काय झालंय? आदित्य, तुझं आमच्या सानियावर प्रेम आहे की नाही? ऑफकोर्स आहे. मग तिच्याच फ्युचरची काळजी म्हणून आम्ही काही अपेक्षा व्यक्त केली तर आम्ही कसं काय चुकीचं ठरतो? तुमच्या अपेक्षेचा मान ठेवून 1 करोड आणि 1% शेअर. क्लिअर सांगते, 10% शेअर आणि 5 कोटी. मिसेस दाभोळकर, काय बोलताय काय तुम्ही? हो ना सुवर्णाताई, हो काय बोलताय तुम्ही? वहिनी, लास्ट डील. $2 कोटी. शेअर एकही नाही. हो, आत्ता ना तुम्ही शेअर द्यायला तयार होतात, मग अचानक नाही का? आई, तुम्ही 1 मिनिट प्लीज.
राज, हे सगळं काय सुरू आहे? तेच मलाही कळत नाही की नक्की काय सुरू आहे. राज, मला असं वाटतं, प्लीज एकच मिनिट. आदित्य, आय नो तुझं सानियावर खूप प्रेम आहे आणि सानियाचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, राईट? या सगळ्यात अडकण्यापेक्षा मी तुला सजेस्ट करेन तुम्ही दोघांनीही पळून जाऊन कोर्ट मॅरेज करा. काय बोलतोस तू? माय रिस्पॉन्सिबिलिटी. पण 2 करोडच्या वर एक सिंगल पेनी सुद्धा ऑफर करणार नाहीये. 1 तास. मुहूर्ताला जर मंडपात नवरी मुलगी आली तर मी समजेन की तुम्हाला डील मान्य आहे. राज चाहते ये बरं, मुहूर्त चुकला तर आपण बघू काय करायचं ते मी तुला सांगेन पुढच्या. इथे रत्नमाला ताई, तुम्ही तरी ऐकलं का राज काय बोलला ते? मी लग्न सांभाळणार आहे आणि तो डील. चला, इथे लग्नाची कुणाला काही पडलेलीच नाही. अगं पण सुदर्शनराव, हे बरं नाही केलं तुम्ही. आलो मी. हो दाभोळकर, ऐका ऐका दाभोळकर, वहिनी. आकांक्षा, नाही वहिनी, राज जे काही करतोय ते आपल्या कुटुंबाच्या हितासाठीच करतोय. आले मी. हा तात्या. कावेरी, तुझ्या आवाजाला काय झालं बेटा? काही नाही, मी जरा गडबडीत आहे. बोला ना पटकन. सगळं ठीक आहे ना? ए, कोल्ड ड्रिंक आण रे. कावेरी. ओके, नाही ठीक आहे. ओके, हां ठीक आहे. आपलं घर जातंय बेटा. कावेरी, तू ऐकतेस ना बेटा?
आपलं घर गेलं बेटा. हॅलो तात्या. तात्या मी तुम्हाला नंतर फोन करते. आत्ता जरा गडबडीत आहे, मी मग बोलते तुमच्याशी. का कावेरी, काय ग, काय झालं? टेन्शन मध्ये काय? मंगळसूत्र हरवलंय. काय? हळू. अगं पण कसं काय हरवलं? आणि मॅम तर म्हणत्या तू खूप हुशार आहेस म्हणून. तुझ्याकडून कुठल्याच कामात चूक होत नाही, खूप जबाबदारीने सगळी कामं करतेस. आता काही खरं नाही हा तुझं. मॅम खूप स्ट्रिक्ट आहे. अगं लास्ट टाइम तर त्या महेशच्या हातून त्या नवरा मुलाच्या ड्रेसवर सरबत सांडलं होतं. मॅमनी सगळ्यांसमोर त्याला कोंबडा करून उभं केलं होतं आणि कामावरून काढून टाकलं ते वेगळंच. ऐका ना वहिनी, श्रीपादराव तुम्ही तरी ऐका ना. अहो लग्नाच्या ऐन मुहूर्तावर तुम्ही असं ताणून धरू नका. हे बघा सानियाला इथे कशाचीच कमी पडू देणार नाही. ऐका सानिया क्लिअर सांगते, हे सगळं काय मला हौस आहे म्हणून नाही केलं आम्ही. आदित्यच्या आईच्या सांगण्यावरून पैशांचा विषय काढला आम्ही. काय हो ना. कोण कुणाच्या सांगण्यावरून? असे काय हे मी सांगतो. तुमच्या आदित्यची आई म्हणजे आकांक्षा वहिनी, बरोबर ना? हो म्हणजे त्यांनीच सांगितलं आम्हाला हे सगळं. त्या बघा आल्याच त्या. आकांक्षा तू ह्यांना? हो. वा, तू दाभोळकर आलंच. अहो तू काय करताय? अहो काय करताय? तू आई आहेस की वैरीड? स्वतःच्या मुलाच्या लग्नात ती असली पैशांची थिरल. वा, सुचतात कशी तुला? ह्या सगळ्यात जर त्याचं लग्न मोडलं ना तर केवढ्याला पडेल माहितीये तुला? मग काय करू मी? आजपर्यंत तुमच्याच्याने कधी काही झालंय? हीच वेळ होती रत्नमालाकडून पैसे काढून घ्यायची आणि ती रत्न मला पैसे द्यायला तयार सुद्धा झाली होती. पण तो राजवर्धन आडवा आला ना, एक पैसा सुटत नाही त्याच्या हातून. अहो या. अहो सुदर्शनराव, आता आम्ही काय करायचं? लग्न मोडायचं? अगं काय बोलतेस? ते तुमचं तुम्ही ठरवा. पण एक ना एक दिवस त्या रत्नमालाची सगळी प्रॉपर्टी मी माझ्या आदित्यच्या नावावर करून घेईनच. मग आदित्यची बायको तुमची सानिया असो किंवा दुसरी कुठलीही मुलगी, काय फरक पडतो? हो, पण मग हे रत्नमाला ताईंना कळलं तर? अगं पण मी म्हणते असं कसं हरवलं मंगळसूत्र? म्हणजे नाही म्हटलंस तरी 8-10 लाखाचा दागिना असणार. 8-10 लाख तरी मी कमीच म्हणते. व्हाईट गोल्ड, रिअल डायमंड्स पकडले तर 50-1 लाखाचा असू शकतो. हा, तुझं बिचारीचं आयुष्य जाणार आहे ते पेंडंट. हे बघ, आता मिळालं तर ठीक, नाही तर तुझं काय होणार आहे देव जाणे. हा,
दिव्या 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 ठीक आहेस ना? सॉरी मॅडम. लागलं नाही ना तुला? नाही कावेरी थँक्स. इट्स ओके. ही काय पद्धत झाली? आधी स्वतःच पैसे मागायला लावायचं आणि नंतर अपमानित झाल्यावर म्हणायचं तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा, मोडलं तर मोडू द्या म्हणून. शी. बघ तू आधी जरा शांत हो प्लीज. काय ग, तुला काय झालं? चेहरा कसा पाडून बसलेस? मम्मा ते मंगळसूत्र हरवलं. काय? मला नाही माहित खरंच कुठे गेलं. मंगळसूत्र हरवलं? अहो. तर माझा काय संबंध? ओहो. आता मी काय करते बघाच तुम्ही. आपल्याला भीक घालतात काय? त्या राजवर्धन आणि रत्नमालाला सगळ्यांसमोर मान खाली घालायला लावते की नाही बघाच तुम्ही. हॅलो पोलीस. महागणपती पूजनम. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वरे प्रणोम्यादौ सर्वकार्यार्थ सिद्धये. सिद्धिविनायकाय संगाय सुपरिवाराय नमः. वरुणाय नमः. नमस्कारान् समर्पयामि विघ्नेश्वराय वरदाय. गणेश वर्णाभ्यां नमस्कारान् नमस्करोमि. वधूला बोलवा. उजवा पाय ठेवा, पाटावरती उभे राहा.
लग्न होऊ शकत नाही. मम्मा अगं काय बोलतेस तू? अहो ताई बोलताय काय? मुहूर्ताची वेळ समीप आली आहे. समीप बिमीप राहू दे हो. मंगळसूत्रच नसेल तर कसं लावणार आहात मुहूर्तावरती लग्न? अहो काय बोलताय काय तुम्ही? काय बोलताय काय बोलताय? जे मंगळसूत्र घातल्याशिवाय लग्नाला लग्नच मानलं जात नाही ते हरवलं असताना कसं लावणार आहात मुहूर्तावरती लग्न? काय? काय? मंगळसूत्र हरवले? हो पण हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? अहो कधी कधी तर भर मांडवातून नवरा नवरी गायब होतात. तिथे मंगळसूत्र काय चीज आहे? लिसन आकांक्षा, नाही तुमच्यासाठी असेल हे लग्न प्रेस्टीज इश्यू वगैरे, पण क्लिअर सांगते मला नाही वाटत हे लग्न होईल. जिथे साधं एक मंगळसूत्र तुम्ही सांभाळू नाही शकत तिथे माझ्या लाख मोलाच्या सानियाला कसं सांभाळणार आहात तुम्ही? या घरात माझी सानिया कशी सेफ असेल? बघताय ना वहिनी, बघताय ना? अहो नुसता बडेजाव आहे, बडेजाव. दाखवायला फक्त आम्ही असे आणि आम्ही तसे. चांगलं घराणं म्हणून मुलगी द्यायला तयार झालो आम्ही, पण कसलं काय? बाहेरून नुसती रंगरंगोटी पण आतून वाळवी आहे, वाळवी. मिस्टर राजवर्धन, इथून कोणी सुवर्ण दाभोळकरांनी फोन केला होता. मंगळसूत्र चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली त्यांनी. काय? सानियाची आई? हो, मीच केली होती कंप्लेंट. बरं मला सांगा, तुमच्या घरच्या व्यतिरिक्त असं कोणी दुसरं होतं जो दागिन्यांपर्यंत पोहोचू शकतो? असं कोणी नाही. हा, पण इव्हेंट कंपनीवाली एक मुलगी आली होती आणि सानियाला तयार करायचं सांगून सगळे दागिने घेऊन गेली. कोण होते ते?
मावशी पटकन जा आणि आईला तिच्या रूममध्येच थांबव. तिला या सगळ्यापासून लांबच ठेवायला हवा. अरे पण तुला ठाऊक आहे ना मावशी प्लीज, जितकं पॉसिबल होईल तितक्या वेळ. ती इथे आली तर या सगळ्याला वेगळंच वळण मिळेल. उगाच तिला टेन्शन नको, इथे मी करतो हँडल. प्लीज जा. अरे प्लीज प्लीज प्लीज. बरं ठीक आहे. पवार मॅडम, झडती घ्यायची. ताई, अनु अगं तू कशाला आलीस खाली? मी येतच होते. मानपानाच्या साड्या घेतल्यात, विधी झाले का सुरू? हो पण तुम्ही नका जाऊ, थांबा. अगं असं काय करतेस? मुहूर्ताची वेळ टळून जाईल. चल. हो तरी तुम्ही नका जाऊ, थांबा. अनु काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? आई अगं बोल, काय झालंय? बघितलं ना, असं माझं मधल्यामध्ये मरण होतं. तिकडे राज म्हणतो की काही झालं तरी आईला इकडे पाठवू नकोस म्हणून, आणि तुम्ही माझं ना ऐकता तिकडे जायचा हट्ट करताय. अशाने राज चिडेल ना ताई माझ्यावर. अगं राज का चिडेल तुझ्यावर? काय झालंय अनु? मला स्पष्ट सगळं सांग, काय झालंय? ताई, नवऱ्या मुलीचं मंगळसूत्र चोरीला गेले ताई. काय? हो, आणि हे तिच्या आईने पोलिसांना कळवलं आणि त्यामुळे मांडवात पोलीस आले. लग्न घरात? आपल्या घरात पोलीस आलेत? हो ना. सुवर्णाताईंची पण कमाल आहे. नाही, त्या बिचाऱ्यांनी सानियाबद्दल आणि तिच्या आईबद्दल जे काय सांगितलं होतं ते सगळं खरं निघालं. मला पाहिलंच पाहिजे. ताई, राज म्हणालाय तो हँडल करेल म्हणून. राज म्हणाला तो हँडल करेल म्हणून? ठीक आहे, राजलाच हँडल करू दे सगळं. चल आपण गॅलरीतनं बघूया माझा मुलगा कसं हँडल करतोय ते. एक मिनिट प्लीज, तुम्ही असं काही करू नका. थांबा जरा प्लीज, माझं ऐका. वैदेही, सर माझं ऐका ना प्लीज. हे सगळं काय आहे? हे मंगळसूत्र चोरीला जाण्याचं काय प्रकरण आहे? आम्हाला इन्फॉर्म करावं असं नाही वाटलं तुला? आणि मंगळसूत्र चोरीला गेलंच कसं? मी सगळं सांगते. सर, ट्राय टू अंडरस्टँड सर. हे बघा, सानियाची तयारी करायला ना मी कावेरीला पाठवलं होतं, आणि कावेरी सगळे दागिने घेऊन सानियाच्या खोलीत पण गेली होती. पण माहित नाही ते मंगळसूत्र कधी पडलं, कुठे पडलं, काहीच कळत नाही. आणि आम्ही खूप शोधलं पण, आणि इवन कावेरी दुसरं मंगळसूत्र घ्यायला बाजारात पण गेली होती. पण समोर त्या काय व्यापाऱ्यांचा संप वगैरे 2 दिवस म्हणून ते नाही मिळालं आम्हाला. आम्ही खरंच मंगळसूत्र मिळेल या आशेवर होतो आणि अजूनही शोधतोय. पण सुवर्णा मॅडमनी पोलिसांना फोन केला आणि सगळाच गोंधळ झाला. पवार मॅडम, झडती घ्या तिची.
सर सर ऐका ना हो, असं नका ना करू. हे बघा ती माझी मैत्रीण आहे आणि ती गावात असते. ती इंटरव्ह्यू साठी इथे आली आहे आणि माझे 2 कलिग आहेत ना, ते आजारी होते म्हणून मी तिला मदतीला बोलवलं होतं. माझं प्लीज ऐकून घ्या. शी इज इनोसेंट. हे बघा ते आम्ही ठरवू, तुम्ही ठरवू नका. तुम्ही बघताय काय झडती काय तिची? तुम्ही त्यांना सांगा ना प्लीज. असं नका. 1 मिनिट थांबा ना. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. ही मुलगी ती इथे कशी? तीच आहे. ताई तुम्ही ओळखता तिला? हो सांगते नंतर. मी ते मंगळसूत्र चोरलं नाहीये. मला खात्री आहे ते मंगळसूत्र इथेच कुठेतरी पडलं असेल. आपण सगळ्यांनी जर शोधलं ना तर ते नक्कीच सापडेल. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की या सगळ्या गडबडीत लग्नाचा मुहूर्त नको टाळाय. अगं वेडी बिडी आहेस काय? मंगळसूत्रच नाही सापडलं तर कसं लागणार आहे मुहूर्तावर लग्न? अहो मला फक्त 5 मिनिटं द्या. मिळणार नाहीत. पवार मॅडम बघताय काय झडती काय तिची? अहो सर मी फक्त 5 मिनिटं मागते तुमच्याकडे. नाही म्हटलं ना. मंगळसूत्र आमचं गेलंय आणि त्या 5 मिनिटं मागतायत ना. प्लीज थांबा. काय करते ही मुलगी? वेडी आहे काही? नाही अनुसया, वेडी नाहीये ती. हे घ्या मंगळसूत्र. हे मंगळसूत्र घालून माझी मुलगी मोहित्यांच्या मुलाशी, साक्षात रत्नमाला मोहित्यांच्या पुतण्याशी लग्न करणार? मुळीच नाही. का? यात काय वाईट आहे? मुळात मंगळसूत्रात काळ्या मण्यांनाच जास्त महत्व असतं, सोन्याला नाही. त्यासाठी बाकीचे दागिने असतातच की. खरं महत्व या डोरल्याचं असतं. सौभाग्याचं लेणं म्हणतात. आणि हेच काळे मणी नवऱ्या मुलीचं वाईट नजरेपासून रक्षण करतात. अगं मंगळसूत्र म्हणजे नवरोबाच्या प्रेमाचं प्रतीक असतं. नवरोबा म्हणजे मोठी झाल्यावर कळेल. या 2 पदरी दोऱ्यात कायम मणी गुंफलेले असतात. यातले 2 दोरे म्हणजे पती पत्नीचं बंधन आणि 2 वाट्या म्हणजे पती पत्नी.
4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. मंगळसूत्रातली एक वाटी शिवाची तर दुसरी वाटी शक्तीचं प्रतीक आहे आणि या शिवशक्तीच्या बळावर सासरच्या मंडळींचं रक्षण आणि सांभाळ करायचा असतो. माहेरच्या वाटीत हळद आणि सासरच्या वाटीत कुंकू भरून कुलदेवतेला स्मरून मंगळसूत्राची पूजा करून मग हे मंगळसूत्र गळ्यात घातलं जातं. हो ना गुरुजी? अगदी बरोबर. संस्काराची जाण आहे या मुलीला. हिचे संस्कार हिच्याकडे, पण खरं मंगळसूत्र सापडल्याशिवाय मी हे लग्न होऊ देणार नाही. क्लिअर सांगते.